आज आहे 3 संक्रांत, डझनभर पतंग आता घेतल्या पण ढगात एक बी पतंग नाही. घ्या टोले, मोजून 17 दिवस राहिले मग बारीच्या परीक्षेला. मी अति पतंग उडू राहिलो, लाज बी नाही वाटू राहिली. सकाळची 5:30 वाजले आणि आजी आता रांगोळी करू राहिली. अजून पण जुनी परंपरा जिवंत आहे बरं. मी जेव्हा लहान होतो ना 5:30लेच पतंग उडत जा, पण आता पतंगच नाही उडू राहिले. 10 राऊंड मारले 400 मीटरचे आणि मी निघालो घरी. आकाशात एक बी पतंग नाही. सकाळचे 6 वाजले. काय रे बा पतंगा उडवा ना. म्हटलं जाऊ द्या, 10 वाजे लोक पतंगा उडतील. मग काय हिसना संघ घेतला बा पतंगा डझन भर. आपली इशू काय म्हणते पावर. इकडे पतंग उडू उडू दुपार उरू राहिली, पण पतंगाला हवाच नाही लागू राहिली. आम्ही कटायलो टोले घेऊ घेऊ, पतंग तण्याचं नाव नाही घेऊ राहिली. आणि आम्ही पोटे एवढे जाली आहो की पतंग पकडायले पहिले माहीर आहो. आम्ही इसना पतंग साठी जिनार चढला आणि मी रपकन पकडली पतंग. आम्ही एवढे भामटे की आमच्यावर पतंगा डझन भर. आम्ही बसलो पतंगा पकडत. मग काय दुपारी मस्त की जेवण केलं आणि संध्याकाळी उडवले पतंग उडू उडू घायल झालो, पण पेच्या गेले एक बी पतंग नाही रे बा. आमच्या इकडे पतंगच नाही उडल्या. म्हणजे उडल्या पण आमच्या इकडे हवा कुठली होती माहितीये का. पट्ट्याकडची हवा होती आमच्या इकडे आणि पट्ट्याकडे मोजून 2-3 पतंगा ते काढल्या आपण. बसलो मग थंडा. संध्याकाळले झालते किसन संघ गेलतो बा जेव्हा नगरात. पुरा माहोल केला. केकच्या दुकानात आलो, पाव घ्यायले. पाव घेतला का आम्ही दोघा भावांना खाल्लं बा चिचा. त्याच चिचानं माझा आवाज बसला. पाहू शकता तुम्ही किती बेकार आवाज येत आहे. आज तर आपल्या अभ्यासाचं काही खरं नाही. मी लप्पन चुप्पन खेळू राहिलो. पा किती लहान झालो. उलच खेळलो लप्पन चुप्पन. 9 वाजता लागलो अभ्यास आले. ते तर अभ्यास केला ना. आजचा डेट इथं सेंड करतो. भेटू मग न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बोला गॉगल. हे पाकुलेचे मॉडेल #